सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष होतील आमचा एकमताने निर्णय, माणिकराव कोकाटेंनी ठणकावून सांगितलं। बारामतीत विमान अपघातात अजित पवार यांचे बुधवारी निधन झाले। त्यानंतर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शनिवारी सायंकाळी शपथ घेतली। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत। गेल्या 3 दिवसांपासून माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री धनंजय मुंडे बैठका घेत आहेत। त्यातच सीएम देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। त्यामुळे या सर्व प्रकारामुळे एकीकडे नाराजी व्यक्त केली जात होती, तर प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, असा दावा पियुष गोयल यांनी केला आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे। आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। माणिकराव कोकाटे यांनी म्हटले की आम्ही संपूर्ण अस्थिकलश मुंबईत आणले। प्रत्येक जिल्ह्यात हे अस्थिकलश नेण्यात येणार आहेत। नंतर विधिवत त्याचे पूजन करण्यात येईल। काही ठिकाणी शोकसभा घेत आहेत। 36च्या 36 जिल्ह्यात हे कलश नेण्यात येतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे। माणिकराव कोकाटे पुढे म्हणाले की मला एक समजत नाही आहे की विलिनीकरणाबाबत का चर्चा आहे। हा प्रश्न कौटुंबिक आहे, त्यात काय चर्चा झाली याबाबत आम्हाला माहीत नाही। आम्हाला माहिती मिळत नाही तोपर्यंत आम्ही काही बोलणार नाही। जी चर्चा आहे ती वहिनींसोबत अजितदादांनी केली असेल, आम्हाला काही माहीत नाही। सगळे वहिनींसोबत चर्चा करतील, त्या जो निर्णय घेतील तो आम्हा सगळ्यांना मान्य असेल, असं देखील माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या संदर्भात निर्णय ती जी चर्चा आहे ती वहिनींबरोबर दादांनी केलेली असेल। आता वहिनींबरोबर आम्ही कोणीही चर्चा करू शकलो नाही, त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचं काही सांगता येणार नाही। कौटुंबिक प्रश्न आहे, कौटुंबिक प्रश्नामध्ये वहिनी बसून चर्चा करतील आणि आम्ही वहिनीने घेतलेला निर्णय हा आम्हाला मान्य असेल। जो काही निर्णय असेल तो वहिनी घेतील आणि वहिनीने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल। विधिमंडळाच्या सर्व आमदारांना, आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि विधिमंडळाच्या आमदारांना वहिनीने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल। परंतु काही त्यांच्याकडनं सातत्याने हे सगळे दावे करण्यात येतात, परंतु तुमच्या पक्षातले वरिष्ठ नेते म्हणतात की आमच्या संदर्भात कोणतीच चर्चा झालेली नाही। मर्जनच्या प्रकरणात तुमच्या सोबत काही दादांची चर्चा वहिनींबरोबर झालेली असेल ती वहिनींना फक्त माहिती आहे, आम्हाला कोणालाही माहीत नाही आणि आम्ही कोणी त्याच्यामध्ये सहभागी नव्हतो। त्यामुळे आम्ही त्यावर भाष्य करू इच्छित नाही। परंतु जी काही मर्जरची चर्चा होईल ती वहिनींबरोबरच होईल आणि वहिनीच या ठिकाणी आमच्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत, आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत, त्या निर्णय घेतील। त्या जे निर्णय घेतील ते निर्णय आम्ही मान्य करू। पियुष गोयल यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे, ज्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष फक्त आणि फक्त सुनेत्रा पवारच होणार, दुसरा राष्ट्रीय अध्यक्ष आमच्याकडे होणार नाही। दोन पक्ष एकत्र सगळे पक्ष एकत्र आले तरी सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष राहतील। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, बारामती।